नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत डेली यूजची गोपी स्लीव्ज। तर तुम्ही पाहू शकता मी डबल कपडा घेतलेला आहे 26 इंचाचा, फोल्ड करून आहे 13 इंच आणि स्लीव्ज पाहू शकता कटिंग करून घेतली आहे। रोज वापरातली साडी आहे, खूप सुंदर स्लीव्ज दिसणार आहे। तर बाहीची पूर्ण उंची रेडी आहे 4 इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच प्लस केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला प्लेट टाकून घ्यायचा कपडा 26 इंच आहे आणि 5 इंच सोडून आपल्याला प्लेट टाकायची आहेत। सुरुवातीला 5 इंच कपडा सोडून प्लेट टाकून घ्यायची। प्लेट फोल्ड झालेली अर्धा इंच पाहिजे आणि कपडा 1 इंचाची घ्यायची आहे प्लेटसाठी, तुम्ही पाहू शकता। एका साइडने प्लेट टाकून घेतल्यानंतर त्याच प्लेटवर आपल्याला दुसऱ्या साइडला सुद्धा प्लेट टाकायची आहेत। पहिल्या प्लेट टाकल्यानंतर दुसऱ्या साइडला प्लेट टाकायला जास्त काही ताण पडत नाही। अशा प्रकारे पहिलीच प्लेट घेऊन फक्त दुसऱ्या साइडनी स्टिचिंग करायचे आहे। तर हे पहा, अशा प्रकारे आपण सगळ्या प्लेटी टाकून घेणार आहोत आणि दोन्ही प्लेटच्या मध्ये सेंटर टाकून घ्यायचं। हे पहा 5 इंचाच्या प्लेट आहेत, तर 2.5 इंचातला सेंटर टाकून घेतला म्हणजेच आपले एकदम दंडावरच पप यायला पाहिजे, म्हणून सेंटर टाकून घ्यायचा आहे। आता मी बाही कटिंग करून घेतली होती, त्याच्यामुळे दोन्ही साइडला खून करून घ्यायची आणि खुणा ह्या समोरासमोर आल्या पाहिजेत। अशा प्रकारे ब्लाउज पीसाला ह्या बाह्या जोडून घ्यायच्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि जशी आहे तशीच ब्लाउज पीसावर बाही ठेवून अगोदर पूर्ण राऊंडने टिप टाकून घ्यायची, म्हणजे ब्लाउज पीसाला अस्तरची बाही जी आहे ती जोडून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवीन असेच व्हिडिओ पहा। तर हे पहा, एकदम व्यवस्थित असं आपण अस्तरच्या मापाची बाही कटिंग करून घेतली, सेंटरला कट लावला, खूप छान असा पप तयार झालेला आहे। आता आपण उलट्या साइडने 1.5 इंच साडीचा कपडा घेऊन उलट्या साइडने जोडून घेतला आहे अर्धा इंचाची टिप टाकून, हे पहा। आणि आपल्याला सव्वाशा बाजूला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि अर्धा इंचाचा त्याला गोट तयार होईल अशा प्रकारे फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आणि नंतर अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंग बरोबर स्लीव्ज तयार होती, तुम्ही पाहू शकता। आणि एक्स्ट्राचा कपडा वगैरे राहिला असेल तर कट करून घ्यायचा आणि ह्याच प्रकारे आपल्याला दुसरी स्लीव्ज पण रेडी करून घ्यायची आहे। तर हे पहा, मी दुसरी स्लीव्ज पण रेडी करून घेतलेली आहे, सेम त्याच प्रकारे त्याच पद्धतीने। आपला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो याचा पण कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित बरोबर आहे की नाही फिटिंगच्या साइडला हे पहा बघायचं आणि राहिलेला कपडा कट करून घ्यायचा। आता आपल्या दोन्ही स्लीव्ज तयार आहेत, तर मी ते ब्लाउजला जोडून घेते आणि ह्याच ब्लाउजचा आपल्याला फिटिंगचा परफेक्ट फिटिंगचा व्हिडिओ ही चॅनलवर लवकरच मिळणार आहे, तर तोही पाहिला नसेल तर नक्की पहा। तर हे पहा, बंद बाजू फिटिंग मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर पूर्ण टिप्स बरोबर शेअर केलेली आहे। तर अशा प्रकारे मी ब्लाउज पण फिट करून घेणार आहे, हे पहा। आणि आपली तयार आहे पप स्लीव्ज ब्लाउज रेडी। प्रिन्स कट ब्लाउज आहे आणि त्याचबरोबर फिनिशिंग इतकी सुंदर आलेली आहे। याचा फिटिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, आवडला तर चॅनलला सबस्क्राइब